मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत आमचे जे मागचे व्हिडिओ आणि व्हॉट्सअप चॅनल होतं त्या मार्फत मला भरपूर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मेसेज आले की या अभियानाअंतर्गत आपली शाळेची नोंदणी कधी करायची, म्हणजे स्कूल रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं. ओके, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आता आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे का या अभियानाअंतर्गत, आणि करायचं असेल तर ते केव्हा करायचं आहे, हे 2 प्रश्न सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याआधी BS स्मार्ट टीचर या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. तर मित्रांनो, सर्वात अगोदर या अभियानाअंतर्गत आपल्या शाळेची माहिती आपल्याला जिथं ऑनलाईन भरायची ती वेबसाईट म्हणजे स्कूल पोर्टल. स्कूल पोर्टल लॉग इन केल्यानंतर त्यांच्या होम पेजवर या ठिकाणी बघा आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक टॅब दिसणार आहे. या टॅबवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज येणार आहे. यावरती आपल्याला सर्व त्यांचे सूचना येणार आहेत आणि त्यानंतर पेज स्क्रोल डाऊन केले की या पद्धतीने आपल्याला सर्व मुद्दे दिसणार आहेत. कमीत कमी 40-50 जे मुद्दे असतील ते सर्व आहेत. आता मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सध्या आपल्याला नोंदणी करायची आहे का, स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे का, तर त्याचं उत्तर आहे की नाही. हे अभियान आता सुरू झालेलं आहे. सुरू झाल्यानंतर आपल्याला त्वरित रजिस्ट्रेशन करायचं नाही. भरपूर वेळेस आपण करतो की पहिले रजिस्ट्रेशन करतो मग पुढं सुरुवात करतो, तर तसं नाही. हे ॲक्च्युली रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाही. ही सदर जी टॅब दिलेली आहे त्यांनी आपल्या शाळेमध्ये आपण यांनी जे दिलेले मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे आपण राबवलेत आणि राबवल्यानंतर आता आपण सर्व आपलं कार्यवाही संपली तर त्याचे फोटो काढायचे आहेत आणि इथं अपलोड करायचे आहेत आणि त्यावेळेस ही सर्व माहिती इथं भरायची. थोडक्यात म्हणजे की ह्या ठिकाणी आपल्याला स्वतःला मूल्यमापन करायचे आपल्याला किती मार्क पडतात. मग ते आपण अभियान सुरू होण्याच्या अगोदर किंवा स्टार्टिंगला करणार का, नाही. आपल्याकडे अजून 3 महिने आहेत. भरपूर यात मुद्दे आहेत. उदाहरण म्हणून आपण पाहूया त्यांचे जेवढे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांपैकी 4.2 बघा, शाळा विकास आराखडा. आता हा शाळेमध्ये आपण तयार केला आहे किंवा नाही. आता ज्यांनी हा आराखडा तयार केला नसेल त्यांनी तो कशा पद्धतीने तयार करायचा, त्याचे परिपत्रक, त्याचे निकष, त्याची संपूर्ण कारवाई मी पुढच्या व्हिडिओमध्ये तयार करून आपल्याला देणार आहे, जेणेकरून आपण स्वतः आपल्या शाळेमध्ये तयार करून ते पॉईंट आपण मिळवू शकतात, ते मार्क आपण मिळवू शकतात. ओके, आता या ठिकाणी सुद्धा 2 आठवडे आपल्याला ही कारवाई करायला लागतील. मग हे पॉईंट आपल्याला मिळतील. त्यानंतर 5वा मुद्दा आहे याच्यामध्ये विद्यांजली पोर्टल. विद्यांजली पोर्टल मागच्या वर्षी भरपूर शिक्षकांना रजिस्ट्रेशन करायला सांगितलं होतं शाळेचं. तर ज्यांनी केलं नसेल किंवा केलं असेल पण रेकॉर्ड नसेल तर रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं त्याविषयी सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. तो आपण व्हिडिओ पाहू शकतात आणि पुढं सुद्धा या पद्धतीने व्हिडिओ येणार आहे. ओके, तर मित्रांनो, या प्रत्येक मुद्द्यासंबंधी जे काही माहिती असेल, जी PDF लागणार आहे, आता इथं जे 40 ते 50 मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला मार्क मिळवता येतील त्याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशनचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला देणार आहात. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून या बेल आयकॉन प्रेस करा आणि यासाठी लागणारे सर्व PDF, सर्व रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला देणार आहे. आता आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ ह्या अभियानाअंतर्गत शाळेमध्ये फाईल कशा पद्धतीने तयार करायची, आपली शाळेची सर्व रेकॉर्डची किती मार्क मिळाले, ही सर्व जी फाईल तयार करायची, ही रेकॉर्ड तयार करायची, कशा पद्धतीने तयार करायचं याविषयी असणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून या बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ आपोआप आपल्याला मिळेल. आता इथं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो की हे सर्व जे मुद्दे आहेत हे सर्व मुद्द्यांमध्ये प्रत्येक मुद्दा जो ठळक केलेला आहे, बॅकग्राऊंड हायलाईट केलेलं आहे, तिथं आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत आणि त्याखाली काही सब पॉईंट दिलेले आहेत. त्या पॉईंट अंतर्गत आपल्या शाळेमध्ये जी तत्कालीन अवस्था आहे त्या पॉईंट अंतर्गत शाळेची, ते पॉईंट तिथं आपल्याला लिहायचे. त्याविषयी 1000 शब्द म्हणजे 4 ते 5 ओळीमध्ये 10 ओळीमध्ये आपल्याला ती डिटेल इन्फॉर्मेशन तिथे लिहायची. ओके, इथून आपला प्रवास सुरू होतो. तर संपूर्ण काम जोपर्यंत या अभियानाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये होत नाही, जितके मुद्दे आपल्याला राबवता येतील तेवढे मुद्दे आपण राबवू. त्याविषयी सर्व माहिती मी आपल्याला देईल. चॅनलवर आपल्याला मिळेल, प्रत्येक मुद्द्याचा व्हिडिओ मिळेल. ओके, आता परसबाग आहे. परसबाग भरपूर शाळेमध्ये नाहीत, तर आपण परसबाग संबंधी काय करू शकतो, ग्रामपंचायतला भेटून किंवा शाळेचा आजूबाजू परिसरमध्ये किंवा दुसऱ्याची एखादी जमीन असेल तर तिथं सुद्धा आपण बाग तयार करू शकतो आणि ती बाग शाळेचा परसबाग म्हणून त्याचा वापर करू शकतो. त्याचे फोटो काढून घ्यायचे आणि आपण ते इथं अपलोड केले तर हा मुद्दासुद्धा आपल्याला लागू होतो. ओके मित्रांनो, असे बरेच मुद्दे आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची डिटेल माहिती घेऊ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. नोंदणी आपल्याला अभियान संपायचा अगोदर शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जेव्हा आपलं सर्व काम या अभियानाअंतर्गत संपलं असेल तेव्हा करायची. ओके, त्यानंतर मूल्यमापन करण्यासाठी जे उपरोक्त अधिकारी येतील ते त्यांच्या
लॉगिंग लेवलवरून आपली ही जी माहिती आहे ही क्रॉस चेकिंग करतील. त्याच्यासाठी सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. काय अडचण आली असेल तर व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथं लिंकद्वारे आपल्या काही अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपण लिंकद्वारे तिथे ॲड व्हा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कमेंटद्वारे आपले मेसेज पाठवा, डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.